ललिता सहस्त्रनामाचा पाठ कोणी केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे आणि ते केल्याने फायदे काय होतात किंवा फलप्राप्ती काय? ललिता सहस्त्रनाम तर याला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. देवीचं ज्यावेळी स्वरूप सांगितलेलं आहे, चिंतामणी ग्रहंतस्था. चिंतामणी एक असा रत्न आहे की त्याच्या समोर कोणतेही मनामध्ये चिंतन केलं की ते पूर्ण करून देतो. तो एक असा मणी आहे. बरं. आणि देवी ज्या घरामध्ये राहते, चिंतामणी ग्रहंतस्था, तिच्या घराची बिल्डिंग किंवा तिची बिल्डिंगच पूर्ण चिंतामणी रत्नापासून बनलेली आहे. वा. तर तुम्ही याची कल्पना करा. आणि चिंतामणी गृहाच्या बाहेर कल्पवृक्षाच्या वाटिका आहेत, जंगलाची जंगल आहेत. म्हणजे किती शृंगार रसाने परिपूर्ण संपन्नता आपल्या शास्त्रकारांनी वर्णन केलेली आहे. तर जिची तुम्ही उपासना करत आहात ती जर कधी कल्पवृक्षाच्या जंगलामध्येच निवास करते आहे, जी स्वतः चिंतामणी ग्रहंतस्था आशामध्ये राहते आहे, तर ती तुमची चिंता का हरण करणार नाही? अशी कोणती चिंता आहे की ती पूर्ण करणार नाही? यासाठी ललिता सहस्त्रनाम या विश्वामध्ये अशी कोणतीही बाब नाही आहे, असा कोणताही प्रश्न नाही आहे की तो देवीच्या अर्चनातून पूर्ण होणार नाही. तो प्रत्येकाने केलंच गेलं पाहिजे. पण याला भेद असा आहे की ललिताची उपासना ही गुरुगम्य साधना आहे. तर केव्हाही त्याच्यामध्ये सुरुवातीला काही मंत्रांचे भेद सांगितलेले, मंत्राचे स्वरूप सांगितलेले आहे आणि विनियोग, न्यास आदी सांगितलेले आहे. पण ते करत असताना तुम्हाला त्या मंत्राचा उपदेश असणं गरजेचं आहे, दीक्षा असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला संपूर्ण फलप्राप्ती नाही होणार. म्हणून हा दीक्षेचा विषय आहे. आणि मला असं वाटतं की जर कधी तुम्ही नामावली आणि ललिता सहस्त्रनाम सुरू केलं, ऐकणं जरी सुरू केलं, तर तुमच्या आयुष्यामध्ये योग्य गुरूंचं पदार्पण कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जगदंबा